राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर पक्षाचं सर्व नेतृत्व दादांकडेच देणार होतो, शशिकांत शिंदे यांचा साप्ताहिकामध्ये लेख। विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये आम्ही नव्हतो, फक्त अजितदादा चर्चा करत होते। मात्र परिस्थिती बदलली आहे, आता भाजपला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आली होती। पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवार यांना फोन, शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झडपी निवडणुकीवर बोलणं झालं, पटेलांची माहिती। अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावला। पायलटवर कुणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठकीत सुनेत्रा पवार भाऊक, तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन। मंत्रालयात लाच घेणाऱ्या क्लर्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, 50,000ची मागितली होती लाच, 35,000 घेताना एसीबी कडून राजू ढेरिंगे याला रंगेहात अटक केली। माझ्याकडे झिरवाळांचे अनेक किस्से, एसीबीने सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, संजय राऊतांचं विधान, तर चौकशीमध्ये माझं नाव आल्यास राजीनामा देईन, मंत्री झिरवाळ यांचं प्रत्युत्तर।